भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींना अटक। माजी खासदार हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींची भेट घेणार। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरूमध्ये आज राष्ट्रीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार नाही। व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांकडून शुभेच्छा। जरांगे पाटील आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर। सभा नाही, थेट समाजाशी संवाद। धाराशिव, सोलापूरसह सांगली, सातारा, कोल्हापूरचा दौरा। जरांगेंनी निवडणुकीत उभं राहावं। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं आव्हान। आमदार पाडण्यासाठीही जरांगेंना शुभेच्छा। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद। कुंभमेळ्याच्या कामांसह शहरातील खड्ड्यांवर बोलणार। मनसे नेते अमित ठाकरे दक्षिण मुंबईच्या दौऱ्यावर। मनविसेच्या सदस्य नोंदणीला वेग। विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। राज्यात 30,000 शिक्षकांची भरती। पसंतीक्रम देण्यास 11 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात भीषण अपघात। एकाचा मृत्यू तर 3 जण बचावले। कारच्या धडकेनंतर टेम्पो उलटला। उजनी धरण 99.67% भरलं। भीमा खोऱ्यातील पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ। भीमेत 31,600 क्युसेकनं विसर्ग सुरू। जायकवाडीतून विसर्ग घटवला। 18 पैकी 10 दरवाजे बंद। पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला। भंडाऱ्यात 4 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न। आरोपीनं स्वतःलाच जखमी केलं। लोक संतप्त। नागपुरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचारातल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी। आकाश पाखरे ठाण्याचा। नागपूरच्या तरुण डॉक्टरचा सांगलीत भीषण अपघातात मृत्यू। खुशी मुंदडाच्या जाण्यानं शोककळा। बीडमध्ये शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू। शृंगारवाडीतील बालनंदनवन वसतिगृहातील धक्कादायक घटना। भंडाऱ्यात पत्नीच्या डोळ्यात देखत पतीवर वाघाचा हल्ला। तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील घटना। वाघानं गुराख्याला खेचून डोंगरावर नेलं। रमेश म्हात्रेच्या जामिनासाठी हायकोर्ट अटी शर्तींसह अनुकूल। आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्यात पाऊल ठेवता येणार नाही। संभाजीनगरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप। नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। 10 रुग्णवाहिका असूनही रुग्णांना मिळेनात। चालकच उपस्थित नसल्यानं हाल। यूपीआयच्या व्यवहारासाठी आता पैसे मोजावे लागणार। लोकसभेत विधेयक मंजूर। 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारावर शुल्काची शक्यता। नमस्कार, मी अंकिता जाधव। आपण पाहताय जय महाराष्ट्र।